नमस्कार मी पोट्यो देवा भाऊ आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब पहा ठीक आहे। सर्रास महाराष्ट्र इकणं चालू आहे पण इलेक्शन बी कसं मॅनेज करते हे पहा। यायची हे क्लिप आहे का म्हणते। मी काँग्रेस पार्टीच्या नेत्याला आवाहन करतो, आता तुम्ही मतदाराची बघून घ्या, पुन्हा येणाऱ्या महानगरपालिकेची जिल्हा परिषदेची, आणि आत्ताच ऑब्जेक्शन घेऊन टाका, नाही तर उद्या हारल्यावर पुन्हा म्हणतील की मतदाराची चुकीची होती। काँग्रेसच्या नेत्यांना यशोमतीताई म्हणताना घ्या ऑब्जेक्शन, घ्या तुम्ही बूथ वाईज ऑब्जेक्शन, वडेट्टीवार घ्या ऑब्जेक्शन। आम्ही यावेळी ज्या निवडणुका जिंकणार आहे 51% वर मतांनी जिंकणार आहे। आता मतदारी दुरुस्त करून घ्या ना, आहे ऑब्जेक्शन, आता वेळ आहे, ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आहे, का घेत नाही ऑब्जेक्शन तुम्ही? ऐकली का क्लिप? का म्हणते ते? आम्ही म्हणते 51% सहित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 51 ते 55% आमचे कॅन्डिडेट जिंकून येईन। ह्या रिझल्ट ते पहिले सांगून राहिले इलेक्शन व्हायच्या अगोदर, आणि ते सांगून राहिले काँग्रेसवाल्याले का तुम्हीच आताच तुम्ही मतदार याद्या चेक करा। हे तुमचं बरोबर आहे, पण मतदार याद्या चेक केल्याच्या नंतरही आक्षेप काही क्लिअर करते काही क्लिअर नाही करत। इव्हन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईन बाजूला ठेवून वार्ड फुलले आहे। तुम्हाला त्याचं वर्धेतलंच उदाहरण सांगतो का, आक्षेप घेतल्यानंतर बी लोकांचे आक्षेप क्लिअर करून नाही दिले जात, आणि अधिकारी डायरेक्ट म्हणते का तुम्ही समजून घ्या आमच्यावर दबाव आहे। ठीक आहे, म्हणजे कोणाचा दबाव आहे? यायचा दबाव आहे। आता तुम्हाला वर्धेतली गोष्ट सांगतो, पिपरी नावाचं वर्धेला लागून गाव आहे। ह्या गावामध्ये जिल्हा परिषद सर्कलपेक्षा ग्रामपंचायत मोठी झाली, म्हणजे ग्रामपंचायत मध्ये पूर्ण 6 वार्ड आहे। इथं मी काय म्हणून राहिलो, ग्रामपंचायत मध्ये 6 वार्ड आहे पिपरीमध्ये, आणि जिल्हा परिषद सर्कलले, ठीक आहे, जिल्हा परिषद सर्कलले वार्ड नंबर 1। आता का म्हणणं आहे माहिती आहे का, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं, इलेक्शन कमिशन ऑफ स्टेटचं, ठीक आहे। तर हे जे निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, ह्या राज्य निवडणूक आयोग देते, आणि राज्य निवडणूक आयोगानं गाईडलाईन दिली आहे का वार्ड असाच फोडावा, किंवा एकमेकाले वार्ड तयार करताना जोडताना रस्त्याची कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, जेणेकरून मतदाराले सहज मतदान केंद्रापर्यंत पोहोचता आलं पाहिजे। आता हे जे पिपरी गाव आहे, हे पिपरी गाव ह्या आर्वी नाक्याचा चौक, ह्या इकडं जुना पाणी चौक, आणि हे जे गाव आहे ह्या वार्ड नंबर 1 इथं आहे, आणि इथून अशा टेकड्या आहे, तर इथून टेकड्या आहे, ह्या अशा टेकड्या आल्या, आणि इकडून जुना पाणी चौकातून रस्ता गेला, ह्या पूर्ण टेकड्या अशा पसरल्या आहे। ह्या वार्ड नंबर 1 हा इकडं सालोड आहे, ह्या सालोड मध्ये वार्ड नंबर 1 कसा जुडन? रस्त्यानं कनेक्टिव्हिटीच नाही, इथचा माणूस बोड्डावरून जाऊ शकत नाही, बोड्डावरून झाले रस्ता आहे नाही, ठीक आहे। रस्ता झाले, मेन कनेक्टिव्हिटी अशी आहे, हे बंद वर्धा शहर आलं, आणि सालोडले जायचं आहे, इकडून रस्ता आहे, नाही तर मग इकडून रस्ता आहे, दुसरा रस्ता नाही, सहज कनेक्टिव्हिटी असली पाहिजे म्हणते। याच्यावर आक्षेप घेतला। त्याच्यानंतर कार्ला गाव पिपरीमध्ये येत होतं, हे कार्ला गाव पवनारले जोडलं, म्हणजे जे काँग्रेसले फायदा होईल, किंवा ठीक आहे इतर महाविकास आघाडीच्या लोकांना फायदा होईल, त्याचे जिथं वोट बँक जास्त आहे ते वार्ड तोलले। वार्ड क्रमांक 1 बाले किल्ला होता काँग्रेसचा, ह्या तोलला, आणि ह्या डायरेक्ट सालोड नावाच्या गावाला जोडला, आणि आक्षेप घेतला, आयुक्तापर्यंत गेला आक्षेप। आयुक्तानं बोलताना ह्या सर्व लोकांना सांगितलं, तहसीलदाराला सांगितलं का ह्या चुकीच्या पद्धतीने तोलला आहे, तुम्ही पिपरी गावातच ठेवा। आणि जेव्हा हे लोक वापस आले, आणि कलेक्टरनं पुन्हा जशानं तसाच आदेश पारित केला, हे काही जोडण्यात गिडण्यात येणार नाही। अरे सालं सब विकलंच आहे का? ठीक आहे, तिथं आयुक्त सांगते का चुकीच्या पद्धतीने जोडला आहे, ठीक आहे, बाजूचा प्रोसिडिंग लिहिणारा लिहून घेते का चुकीच्या पद्धतीने तोलला आहे, आणि आदेश पारित करताना कलेक्टर तहसीलदाराने आदेश दिले का ह्या वार्ड नंबर 1 जो आहे, जो पिपरीचा होता तो पिपरीतच राहू द्या, सालोडले जोडू नका। तर सरळ सांगतात अधिकारी का आमच्यावर दबाव आहे, तुम्ही समजून घ्या। आणि हे का म्हणते बापूसाहेब, हे बापूसाहेब म्हणते का हे ठीक आहे, तुम्ही आताच चेक करा, आताच आक्षेप घ्या। का घंटा आक्षेप देणार आहे? तुम्ही अधिकाऱ्यावर दबाव टाकून हे सगळे करून राहिले, आणि तुम्ही म्हणता आक्षेप घ्या। हे अशा पद्धतीने हे निवडणुका जिंकून येते, ठीक आहे। आमचे लोक तिथं गेले आयुक्तापर्यंत, पण न्याय भेटला नाही, मग आता न्याय मागायला जायचं कुठं, हा मुद्दा आहे। आणि हे असे आक्षेप घेऊ नये, लोकांच्या बाजूने निकाल देत नाही, डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी असून सुद्धा तोडूच शकत नाही, कनेक्टिव्हिटीच नाही, नियमात हे बसत नाही, आणि मग तोंडावर आता इलेक्शन आलाय, आणि हे म्हणते आक्षेप घ्या। तुम्ही व्हिडिओत ऐकलं का घंटे आक्षेप घेणार आहे,
काय आक्षेप नाही, सब मॅनेज करून ठेवला आहे. हे अशा पद्धतीची निवडणूक होत असन तर तुम्हीच चाले निवडणुकाच्या तिकिटा जाहीर करा आणि तुम्हीच अनफूस निवडून या, चालू द्या बेबनशाही. रेतीच्या घाटात चालूच आहे, ठीक आहे. पैसे खाणं चालू आहे, ठीक आहे. 1800 कोटीचा टॅक्स 500 रुपये भरून घेता तुम्ही तुमच्या लोकांकडून, आणि तुम्हाला माहित नाही म्हणून झोपेस राहिल्यासारखे सांगता. पदाचा राजीनामा द्या होत नसन तर. धन्यवाद. असं इलेक्शन मॅनेज करणं चालू आहे भाऊ. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.